खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं आता पावलं उचलली आहेत। 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाहीये। कुणालाही खासगी कोचिंग क्लासेस उघडता येणार नाहीयेत। विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी देखील वसूल करता येणार नाहीये। कोचिंग क्लासेसने जर नियम मोडले तर आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे। खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं आता पावलं उचलली आहेत। कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात। त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाहीये। रँक गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणं कोचिंग क्लासेसला आता महागात पडणार आहे। त्याचप्रमाणे आग प्रतिबंधक उपाययोजना करणं सर्व क्लासेसना बंधनकारक असणार आहे। केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार कुणालाही खासगी कोचिंग क्लासेस उघडता येणार नाहीयेत। त्याचप्रमाणे सगळ्यात आधी कोचिंग क्लास उभारायचा असेल तर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे। त्याचप्रमाणे 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाहीये। त्याशिवाय कोचिंग सेंटर चालवणारे विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी देखील वसूल करता येणार नाहीये। नियमावलीत व्याख्यानुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं त्या जागेला कोचिंग क्लास समजलं जाणार आहे। आता केंद्र सरकारकडून कोणते कठोर नियम केलेत ते पाहूयात। नीट किंवा जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून आत्महत्याचं प्रमाण वाढलंय। त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासेसमध्ये मनमानी फी आकारली जाते। त्यामुळे या सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या नियमानुसार IIT, जेईई, MBBS, नीट यासारख्या प्रोफेशनल कोर्ससाठी कोचिंग सेंटरमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणं बंधनकारक करण्यात आलंय। त्याशिवाय सुरक्षा संदर्भात NOC असणं देखील बंधनकारक आहे। परीक्षा आणि त्यांच्या निकालाच्या दबावाशी संबंधित समस्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याशी संबंधित धडे आणि पाठबळ द्यावं असं देखील नियमात म्हटलंय। जर आता हे नियम मोडले तर आर्थिक दंड आहे। कसा आहे तो? कोचिंग सेंटर्सने केंद्र सरकारच्या नियमानुसार नोंदणी करणं आवश्यक आहेच, पण सर्व नियमांचं त्यांना पालन देखील करावं लागणार आहे। विद्यार्थ्यांना गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणं आता कोचिंग क्लासेसला महागात पडणार आहे। कोचिंग क्लासेसने जर नियम मोडले तर आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे। कोचिंग सेंटरकडून नियमांचं एकदा उल्लंघन जर झालं तर 25,000 रुपयाचा दंड आहे। त्याचप्रमाणे जर पुन्हा नियमांचं उल्लंघन केलं तर 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे। त्यानंतर पण जर नियम पाळले गेले नाहीत तर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते। तर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे 10 दिवसामध्ये फी माघारी देणं गरजेचं आहे। आता ते कसं हे समजावून सांगते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या नियमानुसार एखाद्या कोर्स दरम्यान कोचिंग सेंटरला कोणतीही फी वाढवता येणार नाहीयेत। जर एखाद्या विद्यार्थ्यांनी पूर्ण पैसे भरूनही जर कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला तर कोर्सचे जे काही उरलेले पैसे असतील ते कोचिंग क्लासेसला परत करावे लागतील। हॉस्टेल आणि मेस या फीचा देखील समावेश करण्यात आलाय। 10 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना फी परत करावी लागणार आहे। अतिशय महत्त्वाचा नियम आहे। त्याचप्रमाणे 5 तासापेक्षा जास्त कोचिंग क्लासेस चालवता येणार नाहीयेत। ते कसे? शाळा, कॉलेज किंवा एखाद्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीमध्ये कोचिंग क्लासेस घेता येणार नाहीयेत। त्याशिवाय एका दिवसामध्ये 5 तासापेक्षा जास्त क्लास चालणार नाहीये। सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाहीयेत। त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागणार आहे। अशा प्रकारे कोचिंग क्लासेसचे नियम करण्यात आले। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।